अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रामध्ये भविष्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा येऊ शकतोय। त्यामुळे भाविकांना हा प्रसाद मिळण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दररोज हजारो भाविकांना मोफत अन्नदान केले जातं। यासाठी सुमारे 150 गॅस सिलेंडर रोज आवश्यकता मंदिर समितीला भासत असते। सध्या तरी मंदिर समितीकडे पुरेसा गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे सध्या कोणत्याही अडचणी नाहीत। मात्र भविष्यात हे युद्ध असंच चालू राहिलं तर मंदिर समितीला पर्यायी इंधनाचा वापर करून भाविकांना अन्नछत्र आणि लाडू प्रसादाची सोय करावी लागेल, असं मत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केलंय। कुठल्याही प्रकारचा तुटवडा किंवा कमतरता या ठिकाणी नाहीये, परंतु भविष्यात जे आता युद्धजन्य परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। परंतु आज रोजी सुद्धा आम्ही सर्व गॅस एजन्सीशी सुद्धा बोललेलो आहे। कुठल्याही प्रकारची अडचण सध्या मंदिरे समितीला नाहीये, परंतु भविष्यात जर जाणवली तर काय पर्याय व्यवस्था असते, काय करावी लागेल किंवा मग काही त्यामध्ये कपात करता येईल का, याचा सुद्धा विचार मंदिरे समितीमार्फत सुरू आहे। परंतु सद्यस्थितीत मंदिरे समितीमार्फत सुरू असणारं अन्नछत्र, त्याचप्रमाणे लाडू उत्पादन केंद्राला कुठल्याही प्रकारची अडचण नाही। भविष्यात जर तुटवडा निर्माण झाला तर पर्यायी इंधन असेल किंवा जे अन्न शिजवण्याची जी पारंपरिक पद्धत असेल ती सुद्धा अवलंबली जाईल।